अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली। यावेळी झिरवाळ यांच्यावर सुनेत्रा पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे अशी माहिती सूत्रांकडून कळतेय। स्वतःची आणि पक्षाची प्रतिमा काळजी घ्यावी, तसंच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांमुळे बदनाम होणार नाही याविषयी खबरदारी घ्या अशा सूचना सुनेत्रा पवार यांनी तसंच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांनी सुद्धा झिरवाळ यांना दिल्यात अशी माहिती कळतेय। आज झिरवाळ माध्यमांसमोर पत्रकार परिषदेमध्ये भूमिका मांडणार आहेत। यावेळी ते काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचंच लक्ष असेल। आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया। आमच्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्याबरोबर जोडल्या गेलेल्या आहेत। सीमा, नरहरी झिरवाळ यांना वरिष्ठ नेत्यांनी राष्ट्रवादीतल्या आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी सुद्धा सूचना केलेल्या आहेत। प्रतिमा स्वतःची आणि पक्षाची जपा, मलिन करू नका, त्यासाठी प्रयत्न व्हावेत अशा प्रकारच्या सूचना आहेत। आज आता नरहरी झिरवाळ काय नेमकं माध्यमांसमोर बोलतात पाहायचे, काय नेमके यातले तपशील आहेत? नक्कीच अनुपमा, मागच्या आठवड्यामध्ये एसीबीच्या अधिकाऱ्यांनी नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयावरती धाड टाकत लाच घेताना एका कर्मचाऱ्याला पकडलेलं होतं, ताब्यात घेतलेलं होतं। आणि त्यानंतर हे प्रकरणाची बातमी बाहेर आल्यानंतर विरोधकांनी एकच टीकेची झोड उठवलेली होती। नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी करत हे सरकार भ्रष्ट आहे अशी टीका करत विरोधकांनी अर्थात तोंडसूक घेतलेलं होतं। आणि काल या संदर्भात सुनेत्रा पवार यांनी सुद्धा दखल घेतलेली आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी याच प्रकरणावरून मंत्री नरहरी झिरवाळ यांच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रशासनातील अधिकाऱ्यांमुळे आपल्या पक्षाची प्रतिमा मलिन होणार नाही याची काळजी तुम्ही मंत्री म्हणून घ्यायला पाहिजे आणि असे प्रकरण पुन्हा घडणार नाही याची काळजी तुम्ही घ्या असं त्यांना म्हटलेलं आहे। अर्थात नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पक्षांतर्गत आता नरहरी झिरवाळ यांच्या संदर्भात काही मोठा निर्णय घेतला जातो का, हा एक प्रश्न निर्माण केला जातोय। याचं एक म्हणजे आता हे प्रकरण आल्यानंतर अर्थात पक्षांतर्गत त्यांच्यावरती नाराजी व्यक्त केली जाते। मात्र यापूर्वी सुद्धा नरहरी झिरवाळ यांच्या खात्यावरती पक्षातील वरिष्ठ नेत्यांची नाराजी होती। जे काम मंत्री म्हणून त्यांच्याकडनं अपेक्षित होतं तसं काम त्यांच्याकडनं होत नव्हतं। त्यामुळे खूप आधीपासून त्यांच्या खात्यावरती नाराजी आहे। आणि त्यातच आता हे मोठं प्रकरण बाहेर आल्यामुळे, लाच घेताना त्यांच्या अधिकाऱ्यांना पकडल्यामुळे आता हे कितपर्यंत नरहरी झिरवाळ हे अडचणीत सापडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। काल वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर आज मंत्री नरहरी झिरवाळ हे पत्रकारांशी सुरुवातीला अनौपचारिक गप्पा मारतील, अनौपचारिक माहिती देतील आणि त्यानंतर माध्यमांशी ते ऑन रेकॉर्ड ते बोलणार आहे। त्यामुळे त्यांच्याकडनं काय नक्की स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं असेल। आता या प्रकरणाला 5 ते 6 दिवस उलटले आहेत, त्यांच्याकडनं काही अधिकची माहिती मिळते का हे पाहणं महत्त्वाचं असेल। अगदी, आणि जर लिंक लागली तर मी निश्चित राजीनामा देईल असं दिल्लीमध्ये ते म्हटलेले होते। त्यामुळे आज आता या संदर्भात जर जबाबदारी निश्चित होत असेल, यामध्ये जर झिरवाळ येत असतील तर ते राजीनामा देणार का याकडे आपलं लक्ष असेल। सीमा, जरूर या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवा। आपण वेळोवेळी चर्चा करूया। सीमा आढे आमच्या प्रतिनिधी आपल्याबरोबर होत्या।